व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील जे आमचे व्हिडिओ बघता येतील। बाय बाय। मसाला मिरची बनवण्यासाठी इथं घेतलेलं साहित्य बघा। इथं 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत, कमी तिखट असतात बघा। आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 7 ते 8, थोडीशी हळद घेतलेली आहे आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे 2 ते 3। सुरुवात करूया। एकदम कमी साहित्यामध्ये आपण इथं मसाला मिरची बनवून बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात। खलबत्त्यामध्ये आपण लसूण कोथिंबीर वाटून घेऊया। तर इथे मी लसणाच्या पाकळ्या, तर ह्याच्यामध्ये टाकून घेऊया कोथिंबीर, ह्याच्यामध्ये टाकूया थोडंसं चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर खलबत्त्यामध्ये कुटून घेतले बघा। तर आपण हे काढून घेऊया ताटामध्ये। कोथिंबीर आणि लसूण काढून घेतलेलं पण मी इथं ठेवलंय बघा आणि हळद घेतली आहे आणि ह्याच्यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट मिक्स करायचं। आणखी थोडंसं मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी 2 थेंब टाकून आम्ही सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। जास्त हे पातळ करायचं नाही मिश्रण जे केले ना आपण कुटाचं। जर पातळ केलं तर यात भरता येत नाही, असं घट्टच ठेवायचं। 2 थेंब पाणी ओतून सगळं मिक्स करून घ्यायचं। चला आता आपण मिरचीमध्ये भरून घेऊया। केले आहेत बघा मिरची, असं भरायचं दाबून त्याच्यामध्ये बघा, असं भरलं आहे मी। कडपर्यंत भरायचं आपण, जिथपर्यंत चीर पाडली ना तिथपर्यंत अशी कडपर्यंत मिरचीमध्ये असं। आम्ही तुम्हाला आणखीन एक मिरची भरून दाखवते, ही सुद्धा मिरची भरलेली आहे। तर अशाच करून आपण सगळ्या मिरच्या भरून घेऊया ह्याच्यामध्ये कूट भरून आणि आपल्याला तळून घ्यायच्यात। नंतर सगळ्या मिरच्यामध्ये आपण असं कूट भरून घे। तवा गरम झालाय आपला, आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। 1 चमचा तेल टाकून घेतलंय। तर मग आपण ह्याच्यामध्ये आता मिरच्या अशा सोडायच्यात बघा, एक एक करून। गॅस कमीच करायचा आहे आणि ह्याला अशी पलटी मारून घ्यायचा। जर गॅस मोठा केला तर मिरच्या पटकन लगेच करपतात बघा। दोन्ही बाजूने आपण अशी चांगल्या पलटी मारून भाजून घ्यायच्यात बघा। आणखीन आपण ह्या पण बाजूने पलटी मारून घ्यायच्यात। चांगले असे ना डाग पडेपर्यंत आपण थोडेसे भाजून घ्यायचे, जास्त पण करपवायचे नाहीत बघा। अशी डाग पडेपर्यंत आपण ह्या मिरच्या दोन्ही साईडनं भाजून घ्यायच्यात। मिरच्या आपण दोन्ही साईडनं चांगली भाजून घेतली, पण मऊ होण्यासाठी ना मिरची जरा मऊ झाली पाहिजे, त्याच्यासाठी ह्याच्यावर आपण 2 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे आणि गॅस आपला कमीच करायचा आहे। असं झाकून ठेवल्यानंतर बघा 1-2च मिनिटं आपण मिरची झाकून ठेवली होती। आता उघडून बघूया, हलवून घ्यायचंय बघा। कूट सुद्धा छान आपलं खरपूस असं भाजलंय आणि मऊ सुद्धा झालं। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। बाय बाय। आहे मिरची बघा, मी एक तोडून दाखवते तुम्हाला बघा। लगेच सहज अशी उलटण्याने तुटते, म्हणजे आपल्या मिरच्या आता चांगल्या तळल्या गेलेल्या आहेत, मऊ सुद्धा झाल्यात। मिरच्या आपल्या तयार झालेल्या आहेत, मसाला मिरची। तर आता आपण गॅस बंद करूया। मिरची सुद्धा चांगली भाजलेली आहे आणि मसाला सुद्धा आपला चांगला भाजलाय। आता आपण गॅस बंद केलेला आहे। तर आपली खाण्यासाठी मिरची तयार झालेली आहे। मसाला मिरचीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि खूप छान लागते अशी मसाला मिरची आपण भरून केल्यानंतर। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत तोंडी लावण्यासाठी ही मिरची खूप छान लागते। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवून बघा।